हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मैत्रिणींनो, आज आपण सुंदर अशी चौकनी बॅकनेक डिझाईन बघणार आहोत. त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही दोन पद्धतीने गळा मोजू शकता, खालची पट्टी किंवा वरच्या साईडनं गळा उंची. बघा, गळा उंची 8.5 इंच आहे आणि गळा रुंदी 2.5 इंच घेतली. त्यानंतर असा पूर्ण बॉक्स करून घ्यायचा चौकोनी. मेन फॅब्रिक आणि अस्तर पण एकावर एक ठेवून पिना लावून घेऊ. आपण जशी आता खडून मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगवर टीप टाकून घेऊ. इथं आपला कोपरा आल्यामुळे आपण सुई दाबायची शिलाई टाकायची. इथे पण कोपरा आल्यामुळे सुई उचलून शिलाई टाकणार आहोत. त्यानंतर आपण अशी हाताने थोडीशी फिनिशिंग करून घ्यायची. त्यानंतर 2 लाईन एवढं मार्जिन ठेवत पूर्ण कटिंग करून घ्यायची. बघा, मी पूर्ण कटिंग करून घेतलेले आहे आणि 2 कोपऱ्यावर मी थोडंसं कट केलं, म्हणजे आपला दोन्ही कोणी अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये दिसतात. त्यानंतर आपण मेन फॅब्रिकवर दाबशिलाई टाकू अगदी कडेनं आणि अशी व्यवस्थित हळूवार फिनिशिंगमध्ये टाकून घ्यायची. जिथं आपला कोपरा आलेला असतो तिथे आपण सुई खालच्या साईडने ठेवून दाब उचलून फिरून नंतर शिलाई टाकायची. त्यामुळे आपल्या गळ्याचा शेप प्रॉपर दिसतो. हे बघा, हे पूर्ण आपलं टिप टाकून झालेली आहे. त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं. बघा, मी पूर्ण मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेतलेलं आहे. आपण एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट करून घेऊ. हे पूर्ण कट केलेलं आहे. त्यानंतर ही उरलेली बॉर्डर आहे ना, ही मी घेतलेली आहे आणि ही जी स्क्वेअरची आहे ना डिझाईन तेवढीच पाहिजेत आपल्याला दोन्ही साईडची. मी ती कट करून घेत आहे. छोट्याशा बॉर्डरपासून पण सुंदर अशी डिझाईन. आता हे सेंटरमध्ये उरलेला भाग होता जे बॉर्डरचा, ते जॉईन करून घ्यायचं. हे बघा, हे जॉईन करून घेतलं. त्यानंतर त्यावर लगेच दाबशिलाई टाकून घ्यायची. बघू शकता, मी दाबशिलाई टाकून घेतलेली आहे. तर आपण याला दोन्ही साईडनं अगदी 2 लाईन एवढी फोल्ड करत शिलाई टाकून घ्यायची. एका साईडनं मी फोल्ड करून घेतलेलं आहे, तर दुसऱ्या साईडनं पण तसंच. फक्त आपल्याला ते स्क्वेअर तेवढंच पाहिजे आणि तेवढंच फोल्ड करत आपण शिलाई टाकून घ्यायची. बघू शकता. आता अशाच प्रकारे मी दुसरी पण पट्टी तयार करून घेते. हे बघा, ह्या दोन्ही पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर जसा गळ्याचा जेवढा आकार आहे तेवढं खालपर्यंत आपण एक स्केलने रेष ओढून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने थापून घेऊ. हे बघा, मी थापून घेतलेली आहे आणि आता आपण वरच्या साईडने थोडंसं फोल्ड करून घेऊ. म्हणजे आपल्या गळ्याच्या अगोदरच फिनिशिंग झालेली असल्यामुळे धागेदोरे दिसणार नाहीत. व्यवस्थित ठेवून आधी आपण वरच्या साईडने टिप टाकून घेऊ. बरोबर व्यवस्थित ठेवून टिप टाकून घ्यायची. कमी वेळेत झटपट आणि सुंदर असा बॅकनेक डिझाईन तयार होते. हे बघा, मी ही टिप टाकून घेतलेली आहे. आपण जी खडूची लाईन मिळली त्यावर पण आपण टिप टाकून घेऊ. आता मी तिन्ही पण बाजू पॅक करून घेतले आणि आता एक्स्ट्राच बॉर्डर आपण कट करून घेऊ. आता आपण ही केलेली छोटी छोटी स्क्वेअरची आपण लेस आहे ना, ती आता गळ्यापासून जॉईन करायला सुरुवात करू.
या बॉर्डरला पूर्ण कवर करत आपण लेस लावून घेऊ अगदी फिनिशिंगमध्ये. दुसऱ्या साईडला पण शिलाई टाकून घेऊ. बघू शकता दुसऱ्या साईडला पण टिप टाकून घेतलेली आहे. तर आपण दुसरी खालच्या साईडला जॉईन करू. गळ्यापाशी अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये लावायची, तर आपल्या गळ्याचा आकार बिघडायला नको. दुसऱ्या साईडला पण 4 इंच रुंदी आणि 4 इंच उंचीची टक्स मारायची. त्यानंतर आपण कंबरपट्टी मारायची. अर्धा इंचाची मारली शिलाई ठेवत आपण पूर्ण टीप टाकून घेऊ. तर दाब शिलाई टाकू. आपण जी पट्टी लावली त्या पट्टीवर लगेच एक दाब शिलाई टाकून घेऊ. म्हणजे आपली फोल्ड व्हायला मदत होते लवकर. एक फोल्ड केला आणि दुसरं फोल्ड करून लगेच शिलाई टाकून घ्यायची. बघू शकता किती सुंदर आणि किती छान ही आपली बॅकनेक डिझाईन झालेली. तर मी 2.25 इंचावर दोरी अटॅच करत आहे. या साईडनं पण मार्किंग केलेली आहे आणि दोरी अटॅच केलेली आहे. बघू शकता कमी वेळेत झटपट अशी सुंदर अशी बॅकनेक डिझाईन झालेली आहे. आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. बघू शकता किती सुंदर असा आपला बॅकनेक डिझाईन झालेली आहे.